पाठवा, चला रिक्वेस्ट असेल. सामन्याला आपण करूया सुरुवात. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ओपनर्स मॅकमिलन गोविंद आणि त्यांचा समवेत अभिषेक. आणि मागील 2 सामन्यामध्ये विजयाचा अभिषेक झालेला आहे, कारण ज्या प्रकारे खेळ रागला, स्पेशली स्मिथने आज जो खेळ दाखवला तो पाहण्यासारखा रागला. कारण फर्स्ट मॅचमध्ये 41, त्यानंतर मागील सामन्यामध्ये 31 त्याने बनवला. आणि आता मॅकमिलन गोविंद आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात बॅटर अभिषेक. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय कामतघर एक्सप्रेस रितेश धुमाल. पहिलाच बॉल मिस टायमिंग काउफेसला फिल्डर, बट इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. झटका लागला हा पहिला, बॅटर बाद झाला मॅकमिलन गोविंद. असा गरागरा फिरवीन पोरा म्हणून काय म्हणायचं आहे आता बारा. मनीष शेठ पाटील यांचं देखील फार मोठं खरं तर योगदान आणि मेहनत या स्पर्धेकरिता आहे. बॅटर दाखल झाला क्रमांक 3 वरती EVN. आजची रात्र EVN आणि स्मिथच्या नावावरती ज्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवला, मजा मस्ती तर सुरू आहे. पण खरं तर मला एक प्रश्न कधी कधी पडतो. अगदी आम्ही आज जेव्हापासून आलो मी सर्व गोष्टी पाहिल्या, पण एकच गोष्ट मला नाही पाहायला मिळाली, ती म्हणजे परेश गोराटकर यांच्या चेहऱ्यावरती स्माईल. कभी हस भी लिया करो. टेन्शन या गोष्टी सर्व होतच राहतात. ऑब्झर्वेशन आमचं सर्व सुरूच असतं. नाही परेश दादा, या इतक्या लवकर तुम्ही रिझाईन देऊ नका, अजून भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पार पाडायच्यात. विकेट मिळाली रितेश धुमाल. कामतघर एक्सप्रेसच्या समोर आता उत्तन एक्सप्रेस, बट उत्तन एक्सप्रेस आता बॅटिंग साठी आली आहे. बॅकवर्ड वरती जाऊन खेळायचं होतं इनरेज. आज आपण जर पाहिलं तर उत्तन साठी एका बॅटरने बनवला 72 इंडिव्हिज्युअली आणि EVN ने आतापर्यंत विकेट काढलेत 7. 7 विकेट EVN ने देखील काढलेत आणि त्यासोबत त्याचा बॅटमधनं रन्स देखील आलेले आहेत.
पहिल्या सामन्यामध्ये मला आठवतं 15 बनवलं होतं EVN ने. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने आणि बॉल जाईल थेट डगआउटच्या दिशेने. येतोय पकला चौकार. फिरबीन पोरा म्हणून काय म्हणायचं आहे. आता बारा ग जितके सॉन्ग आहेत ना खरं तर ते स्पेशली डिझाईन करण्यात आलेत की रात्रीच्या 12 वाजल्यानंतरच ते वाजवा. जे सॉन्ग डिझाईन केलेत बनवलेत एकनाथ माळी सरांनी. समीर ठाकरे सर यांच्यावर देखील फार मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये लागलेली आहे. ड्राईव्ह केला मिड ऑफला बीट केला बॉल चालला लॉंग ऑफला आणि लॉंग ऑफला बॉल स्टॉप झाला तोपर्यंत कंप्लीट केला जातील या रन्स 2. ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती जाऊन बॅटर कळलं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट दरम्यान तिथे आला नाही. डॉट बॉल दरम्यान येतो. खरं तर प्रतीक पाटील यांचं आगमन उशिराने झालं. गेले 2 तास ते अंडरग्राऊंड होतं आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्टीचा मी उल्लेखही केला. जेव्हा ऋग्वेद आला तेव्हा देखील एक गोष्ट मी सांगितली होती की ऋग्वेद लकी शाम रागला या सीझनमध्ये टेंबिवलीसाठी प्लेइंग 11 मध्ये देखील जागा त्याला मिळत असते. फुल अन बॉल मिड ऑन आणि डायरेक्ट हिट. काम तमाम. आणि आता तसंच धावत तर जावं लागेल का ते पाकलं जाईल. ते पाकलं जाईल चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी निर्माण करण्यात आलेली आहे. OUT बॅटर आउट. धक्का आता दरम्यान लागला हा दुसरा. पैशाचं आमिष गोष्ट आठवली की आय थिंक थैमान आणि खरं तर जर आपण विचार केला टेंबिवली गाव फक्त क्रिकेटसाठी नव्हे तर आणखीन काही गोष्टींसाठी देखील ओळखलं जातं. थैमान आणि शैतान तेव्हा विचार करतच होतो की काहीतरी गोष्टी मी नक्कीच पाहायचो प्रतीक पाटील यांचा स्टेटसवरती आणि ती गोष्ट आता मला आठवली. थैमान आणि शैतान झुंजी प्रेमी ते आगेत बट ती बैलांची झुंज नाहीये रेड्यांची झुंज. आणि क्रिश गोराटकर देखील त्याच लिस्ट मध्ये येतात. आणि खरं तर जर आपण विचार केला सध्या सगळीला महाराष्ट्रामध्ये क्रिकेट सोबत बैलगाडा शर्यत देखील या गोष्टीचा देखील फार क्रेज आहे. पण त्यासोबत मला असं वाटतं की
मनीष पाटील, मोनीश पाटील आणि प्रतीक पाटीलची देखील एक शर्यत झाली पाहिजे. वेळ थोडा जास्त चाललाय, पण या क्षणाला जितका वेळ आतापर्यंत गेलेला आहे त्याचमुळे त्या गोष्टीचा उल्लेख आम्हीही करत नाही आहोत. कारण खरं तर टेंबिवली ज्याही स्पर्धेमध्ये खेळते त्या स्पर्धेमध्ये एक गोष्ट मी पाहिलेली आहे की सुपर 3साठी जर बॉल आउट किंवा रनिंग ही गोष्ट असेल तर रनिंग तर अपोनंट टीम पहिलेच अवॉइड करतात. कारण ज्या टीममध्ये 4-5 हरिण आपल्याला किंवा चित्ता ऑलरेडी पाहायला मिळतात. चला वेळ जास्त चाललाय, चला उद्या आम्हाला यायचं आहे, थोडी घाई करा आता. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल, फिल्डर राकेट डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि ओमने जर विकेट हॅट्रिक काढली तर प्रतीक पाटील यांच्याकडनं दिले जातील रोख रक्कम 1000. अमोलदादा पाटील लेजंड ऑफ कामतघर आणि काळ ज्यांनी गाजवला अमोलदादांचे सुपुत्र ओम आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. आणि इनर एज बॉल मागे चालला, विकेट किपर निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी बॉल स्टॉप केला. येतो हा निर्धाव. खरं तर निर्धाव चेंडूंनी प्रेशर क्रिएट होतोय कारण स्टार्ट तितकासा चांगला नाहीये. आणि लगातारच्या 3 षटकांसाठी बॅटर अभिषेकसाठी देखील कॅश प्राइज आहे. त्याच्यासाठी देखील 1000 रुपये रोख पारितोषिक प्रतीक पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. लोबो फुल टॉस, फ्लिकचा फटका डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आता येतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. डबलचा साग्यानं स्कोर कार्ड आता वेगाने पुढे चालला. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला नंबरती 9 ऑन द बोर्ड. उद्याच्या दिवसाला सुरुवात आपण ठीक दुपारी 3 वाजता करणार आहोत, 2 वाजता करणार आहोत. सो त्यामुळे जी वेळ प्रत्येकी टीमला देण्यात आलेली आहे त्या वेळेवरती आपण कृपया करून हजर राहायचं. लॉफ्टेड ड्राइव्ह बट फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि कॅच ड्रॉप. आणि रात्री जर आपण पाहिलं रात्री 3:13 खेळ चालेल तर या गोष्टी होण्याची शक्यता देखील आहेच. मिस्टेक तिथे घडली. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आणि इन बिटवीन रन्स देखील ज्या कंप्लीट झाल्या या बॉलवरती या 2. आणि स्कोर कार्ड डबलचा साख आणि टीम टोटल आता 11 वरती. आणखीन चेंडू राखलेत या ओव्हरमध्ये येते 2 चेंडू आणखीन बाकी आहेत या ओव्हरमध्ये. आणि इथे गती कमी केली होती. स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, बॉल नंतर आला. पाणी हवं असेल तर मागवून घ्या अभिषेक. पाणी घेऊन जायचं प्लीज. ग्राउंड मध्ये लवकरात लवकर पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. नेक्स्ट बॉल आणि आता देखील बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येतात डीप स्क्वेअर लेगला आणि आता मिस्टेक होणार नाही.
कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल आणि बॅटर आता बाद झाला अभिषेक. अक्कल हुशारीने कट सांगू शकतो. मनीष त्यानंतर क्रिश गोराटकर देखील त्याच लिस्ट मध्ये आहे. वेलकम मनीष, आपलं हार्दिक स्वागत आहे मनीष. मनीष पाटील, तसेच समीर ठाकरे सर देखील आज आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर टीम टोटल 11 वरती. आणि मी ऐकलंय की येत्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये देखील पदार्पण आपल्याला समीरजी ठाकरे सरांचं पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे खरं तर आज जर आपण पाहिलं तर प्रत्येकी विभागामध्ये ते लक्ष देत आहेत की पुढे जाऊन एक्झॅक्टली काय करायला हवंय. फिल्डिंग मध्ये चेंजेस. बॅटर आता आला ॲस्टल बॅटिंग करता करता क्रमांक 5 वरती आला. ॲस्टल आणि स्मिथ ही जोडी आपल्याला ग्राउंड मध्ये पाहायला मिळत आहे. स्मिथ साठी हा बॉल फुल लेंथ होता. मोहिल येतोय, बॉल फुल केला जाईल आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि याच जोडीवरती खरं तर मी म्हणेन भरपूर साऱ्या गोष्टी निर्भर देखील आहेत. कारण या क्षणाला या दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधनं रन्स येतील तर जाऊन या फर्स्ट हाफमध्ये एक चांगला टोटल बनवला जाऊ शकतो. पण इथे ही जोडी तोडण्यामध्ये यश जर इथे या ओव्हरमध्ये बॉलर आदित्यला आलं तर त्यानंतर या फर्स्ट हाफमध्ये एक फायटिंग टोटल बनवणं देखील अवघड होणार आहे टीम प्रचित 11 उत्तनला. प्रतीक पाटील यांनी सांगितलं की आदित्यने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा त्यांच्याकडनं 1000. आणि इथे प्राइस जसा अनाऊन्स झाला तशी गडबड इथे झाली आहे. बिमरचा इशारा आला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धाबा. या आधी प्राइज अनाऊन्स केला अभिषेकसाठी, तो आउट झाला. आणि आता प्राइज अनाऊन्स केलं तर बिमर पडला. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आता खेळाडू म्हणत असतील की प्रतीकजी सामना होऊ द्या, त्यानंतर काय द्यायचं असेल त्यात द्या आम्हाला, पण आता शांतता घ्या. आणि प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपये कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील. थँक्यू सो मच प्रतीकजी. आणि इथे पहा लँडिंग तर झाली नाहीये पण बॉलला लँड केलं डीप मिड विकेटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. कारण 2 बीमर बॅक टू बॅक पडलेत. आणि मागील जर आपण आतापर्यंत एकच लिगल बॉल झाला आणि काउंट जर आपण केलं तर आतापर्यंत 11 या ओव्हरमध्ये आणि एकच लिगल बॉल झाला. आणखी 5 चेंडू बाकी आहेत. काही चर्चा तिथे अंपायर सोबत नक्कीच केल्या जातात. आणि बॉलर आता चेंज केला जाईल. कारण खरं तर जर आपण पाहिलं आपण लॉ प्रमाणे जर विचार केला तर जेव्हा अशा प्रकारे 2 बीमर पडतात तेव्हा अंपायर्स ही देखील गोष्ट चेक करतात की ते 2 बीमर इंटेन्शनली टाकलेत का बॉलरने आणि ते कोणत्या लाईनवरती टाकलेत, ते बॉडीवरती होते का, त्याही गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यानंतर बॉलर चेंज केला जातो. आणि हाच कन्फर्मेशन आहे की कुठेतरी हे जे बीमर पडलेत आतापर्यंत ते बॉडी लाईनवरती देखील होते आणि त्याचमुळे बॉलर चेंज झाला. आणि आता बॉलर तयार होतोय.
उद्धव. कारण या गोष्टी का पाहाव्या लागतात, कारण कधी कधी एक्स्ट्रा पेस जनरेट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हातामधून निसटतो देखील, त्याही गोष्टी असतात. आणि त्यामुळे जेव्हा 2 बिमर पडतात या गोष्टी अंपायर्सला पाहाव्या लागतात. पण या ओव्हरमध्ये आता पूर्णपणे गेम चेंज झाली आहे. फ्री हिट, बट फ्री हिटचा फायदा घेतला नाहीये बॅटरने. डॉट बॉल दरम्यान येतोय. ॲस्टल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि ॲस्टलची पॉवर दाखवणारा फटका या आधीचा बॉलवरती आपण पाहिला, बीमरवरती षटकार आला. बट त्यानंतर फ्री हिटचा तितकासा बेनिफिट ॲस्टल घेऊ शकले नाही आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये येते 4. आताही प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया की एक्झॅक्टली मागील 2 बॉलवरती घडलंय काय. आणि दोन्ही चेंडू जर आपण पागले तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कदाचित सरळ बॅटने जर खेळले असते तर बेटर रिझल्ट मिळालं असतं. दॅट्स माय बॉल ज्या प्रकारे पडतो त्या प्रकारे तुमचा शॉट सिलेक्शन देखील फार मॅटर करतो. नेक्स्ट बॉल. आता फुल अँड बॉल ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन, निहार येतो. आणि बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल, कंप्लीट केली जाईल, सिंगल आणि सिंगलचा सागर आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 23 ऑन द बोर्ड. आणि अजूनही विकेट राखला या ओव्हरमध्ये त्या 2 चेंडूंचा. बॉलर चेंज केला बट फायदा झाला, कारण गेल्या 3 चेंडूंवरती फक्त 1च धाव आणि अजूनही 2 चेंडू राखलेत या ओव्हरमध्ये. आणि आता बॅटर स्मिथ स्ट्रायकिंग एंडवरती. ज्या स्मिथने पहिल्या सामन्यामध्ये 41 बनवला, दुसऱ्या सामन्यामध्ये 31 बनवला. आणि त्या स्मिथचा बॅटमधनं इथेही फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाले. असं वाटलं की आता स्टँडच्या भेटीसाठी हा बॉल चाललाय, बट रस्त्यामध्ये सन ऑफ अमोल पाटील, ओम पाटील तिथे भेटले आणि फिल्डिंग जबरदस्त. रन्स वाचवलं ओमने आपल्या टीमसाठी, कारण अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं 5 धाबा वाचवणं आणि अशा कंडिशन्समध्ये कधी कधी 1 ते 2 धावांनी देखील मॅचचा रिझल्ट डिसाईड होतो. स्कोर कार्ड आता 24 वरती. आणि शेवटचा बॉल असेल या 3rd ओव्हरमधला. तसेच योगेशजी पाटील सर देखील लेट नाईट आमच्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेत. आपले हार्दिक स्वागत आहे योगेशजी पाटील सर. डे मध्ये आमच्या सोबतच ते होते आणि नाईट मध्ये सध्या सगळीला आय थिंक उपसरपंच चषक आमने ते कव्हर करतात. आणि कालच्या रात्रीमध्ये याही स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 28 आणि खेळ राखला 1 ओव्हरचा. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम कामतघर. 3 ओव्हरचा अखेरचा 28 ला 3 धक्के अशी परिस्थिती. टीम प्रचिती 11, उत्तन अंतिम ओव्हर. बट मागील ओव्हर चांगले लागले एकंदरीत बॅटिंग टीमसाठी, कारण मागील ओव्हरमध्ये जर आपण काउंट केलं तर ज्या रन्स आल्या मागील षटकामध्ये, टोटल 17 धावा मागील षटकामध्ये. आणि ते षटक चांगलेच लागले, कारण पहिल्या 12 चेंडूंवरती बॅटिंग साईडचे 12 वाजले होते. बट त्यानंतर मागील ओव्हरमध्ये टोटल 17 रन्स. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय मोहिल म्हात्रे. तसेच मॅचची परिस्थिती जर आपण बघली तर 3 ओव्हरमध्ये एकूण 28 आलेले आहेत, आणखीन 6 चेंडू लागलेत आणि अंतिम ओव्हरमध्ये 12 ते 15 जर येतात, 40 पेक्षा जास्त रन्स जर बनवण्यात आल्या आणि बॉलिंग क्रम चांगला टीम उत्तनकडे ते आपण याआधी पाहिलं. लास्ट ओव्हरची सुरुवात, स्टेप आउट झाला स्मिथ आणि बॉल देखील चालला लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 ने सुरुवात. प्रशांत गोराडकर चौकाराने सुरुवात निर्माण झाली. 4-6 टीम टोटल आता 32 वरती आणि आणखीन चेंडू राखलेत येते 5 या पहिल्या 17 मध्ये. आणि जे मी सांगितलं की लास्ट ओव्हरमध्ये 12 ते 15
आणि 4 सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड होतील. जबरदस्त फटका इनटू द आर्क अँड बॅटर स्मिथ गोज आउट ऑफ द पार्क. षटकार. अरे भर काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. विकेट खरं तर आपण विचार केला तिसरी जशी गेली ॲस्टल आणि स्मिथची जोडी जशी ग्राउंडमध्ये आगे तेव्हापासून रन्स आता वेगाने येतात कारण टॉप ऑर्डर ढासळला. बट त्यानंतर 4th विकेटसाठी ही जी पार्टनरशिप आली आहे ती लाजवाब आली आहे. मागील ओव्हरमध्ये देखील 17 होत्या, या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 10 आलेल्या आहेत आणि त्याचमुळे काही चर्चा आता मोहिल म्हात्रेसोबत देखील करण्यात आलेल्या आहेत. बट त्या चर्चेचा निष्कर्ष काय असेल, त्या चर्चेचा फायदा कोणाला होईल. बट स्मिथ काय जबरदस्त खेळला बॅटर. आता इनरच विकेट किपरने बॉल फील्ड केला. येतो हा निर्धाव. पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 31 आणि आता या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला टीम टोटल फर्स्ट ऑफ ऑल मी पोहोचवतो. टीम टोटल 38 आहे आणि अजूनही या ओव्हरमध्ये त्या 3 चेंडूंचा खेळ राखला आणि स्मिथ खेळतो इंडिव्हिज्युअली 13 वरती आणि स्मिथने उडवला बॉल. खरा विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल. विकेट आणि धक्का लागला हा चौथा. पाकाचे महिन्याने येईन विकेट बॅटर बाद झाला स्मिथ आणि आता खेळ राखला या पहिल्या 17 मध्ये येत्या 2 चेंडूंचा. बट 38 झालेल्या आहेत आणि अंतिम 2 बॉलवरती मी म्हणेन आणखीन 3 ते 4 जरी आला 40+ रन्स एक चांगला आकडा आहे या सेशनमध्ये. कारण रात्रीचे ऑलमोस्ट आता 3:30 होत आलेले आहेत आणि त्याचमुळे अशा परिस्थितीमध्ये हा आकडा चेस करणं हे इतकं सोपं राहणार नाही आहे. दोन चेंडू आणखी बाकी आहेत आणि बॅटर आता आला रायनल आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता आणि त्याचा बॅट मधनं हा फटका आलाय आणि चाललाय बॉल शॉट थर्डला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. क्रुशल रन्स स्कोर कार्ड आता 42 वरती आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल देखील स्विचिट खेळायचा होता. रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर हा बॉल डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी झाला त्यामुळे निर्धाव असेल. खेळ समाप्त झाला पहिल्या 17 आणि पहिल्या 17 मध्ये एकूण बनवण्यात त्याला 42 आणि 43 चा टार्गेट सेट केला आहे टीम प्रचित 11 उत्तम टीम नाही अगेन्स्ट टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. मी घेतोय तुमची रजा. उद्या पुन्हा ठीक 2 वाजता आपण भेटू. सो तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. आणि जेव्हा सुरुवात होईल तेव्हा जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं समीरजी ठाकरे सर. धन्यवाद. आविष्कार पाटील आपल्याला विनंती असेल या पण मंचावरती.
आविष्कार पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमीच टेंबोलीच्या बॅट रिपेअरसाठी आविष्कार यांचं योगदान खूपच चांगलं असतं आणि या स्पर्धेमध्ये V8 या ब्रँडकडून बेस्ट बॅटरसाठी बॅट देखील आम्हाला आलेले आहे. निहार मात्रे आपलं देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती आणि 39 धावांचं लक्ष असेल असा सामना जिंकण्याकरिता आय थिंक 43 येस 43 टू विन. 38 वर एक चौकार आला होता. सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवा. टीम जॉली स्पोर्ट कामतगर 43 धावांचं लक्ष आहे. आय थिंक परेश काबूकर सोबत चर्चा झालीच होती की 42 बनणार. आविष्कार पाटील यांना सन्मानित देखील आपण करूया. सोहम पाटील यांच्या शुभासे त्यांचा सन्मान येथे करत आहोत. आविष्कार पाटील आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. जरूर आपण या स्पर्धेमध्ये स्वप्नील सरांना पंचांची भूमिका पार पाडताना बघितलं आणि तेही या स्पर्धेतून आता आपला प्रवास संपवत आहेत. नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये आमची भेट होतच राहील. परंतु द केक क्राउन कंपनीमध्ये सर आपण अतिशय जबरदस्त पंचांची कामगिरी भूमिका इथे पार पाडली आणि त्या सरांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. स्वप्नील सर आपण पुढे या. नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रशांतजी गोराटकर दादा आपल्या शुभाशय आपण स्वप्नील सरांना येथे सन्मानित करा. कल्याणवरून खूप दूरवरचा अंतर कापून दररोज मागच्या 2 रात्रींमध्ये स्वप्नील सर पंचांची भूमिका इथे बजावताना आपण बघितलं आणि खरं म्हणजे स्वतः देखील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी खेळ केला आणि आता क्रिकेटची नातं जपत असताना पंचांची भूमिका आणि याच दरम्यान बॉल हवेत फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. निहारच्या खेळचा अंत. चर्चा आपण करत होतो की निहार विषयी V8 ब्रँड आजवर आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं होत चाललंय. परंतु निहारसाठी ही स्पर्धा विसरण्यासारखी आहे कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेल्या नाहीयेत. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये स्वप्नील सरांना आपण येथे सन्मानित करत आहोत. गुड जॉब स्वप्नील सर and best of luck for your future. EVN गोलंदाजी करतोय आणि EVN खरं तर हे मैदान हॅक केलंय. 8वा खेळाडू त्यानं बाद केला आतापर्यंत. ग्रेट बॉलिंग ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉल हवे ते चेंडू आणखी एखादा विकेट मिळेल का? होय मिळाली आहे सफलता. बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना प्रतीक ऑन हिज वे. अनदर माइटी ब्लो. बॅक टू बॅक 2 विकेट्स.
जरूर बिझी शेड्यूल आज आता क्रिकेटशी जे जे जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आता हे जे सत्र आहे ना फारसं बिझी शेड्यूल पाहायला मिळालं, परंतु हॅट्रिक बॉल असेल. इव्हीएन काय गोलंदाजी करतोय. हॅट्रिक बॉल हवेत आहे मॅकमिलनच्या अवाक्या बाहेर. बॉल मात्र एक टप्पा घेत असताना निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सायाच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. जबरदस्त टायमिंग ओव्हर पिच बॉल होता आणि साया छोटा पॅकेट बडा धमाका नामी काफी आहे. आल्या चौकारानं स्वागत केलंय. ज्या इव्हीएन भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं त्या इव्हीएन समोर लाजवाब ऑफ ड्राईव्ह लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह त्याच्यावरती आलाय चौकार. आणि पहिला धावा आपण पाहतोय सध्या जॉली स्पोर्ट कामतगर संघाकरिता 4. स्वीप करायचं होतं. अपील देखील करण्यात आले आणि चेक केलं जाईल. पंच आता ते सांगतायत की वाईट आहे की नाही ते चेक केलं जाईल. परेश महाजन सर आपल्या सोबत जोडले जातील. इट्स अ फेअर. दोन्ही पायांच्या मधनं बॉल. डॉट बॉल आला आणि धावसंख्या धावफलकावरती 4 असताना 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 43 या धावांचा लक्ष्य पार करायचं आहे. प्रचित 11 उत्तम संघ आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही पाहतायत जॉली स्पोर्ट कामतगर. जो संघ जिंकेल तो सुपर 8 साठी पात्र ठरेल. पुन्हा एकदा बोल तयार. हा बॉल आता लेग स्टंप्सच्या बाहेर आहे. कुठेतरी विकेटवर जाण्याचा प्रयत्न होता इव्हीएनचा, परंतु यावेळेला मिळाली एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे 5 या आकड्यावरती. 40च्या वर धावा. चर्चा आपण तीच करत होतो की ज्या वेळेला तुम्ही जवळपास 3 वाजून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर 40च्या वर धावा जोडता तर एक ती चांगली टोटल म्हटली जाते. परंतु जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडे ती जादू आहे की कधी सामना बदलला जाऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा इव्हीएन. साया स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस पाठवल्या बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत्या दूरवरून एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षणी चांगलं पाहायला मिळालं, परंतु याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. आतिश भाऊ सातवी म्हणजेच बबली भगत ज्यांनी या संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे, म्हणजेच त्यांच्या मुलीच्या सुकन्येच्या नावानं प्रचित 11. 18 चेंडू आणि 36 ची गरज आहे. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही पाहतात मानिपाडा एन कडनं सज्ज होतोय रायनल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मोहिल म्हात्रे. एकही चेंडू त्यानं फेस केला नाहीये मोहिलनं, परंतु आता पहिल्या षटकामध्ये पूर्ण जे चेंडू त्याने बघितले टेंबिवली विलेज एंड कडनं गोलंदाजी होती ती म्हणजे इव्हीएन ची. मात्र आता एंड बदललाय आणि आता इथे नशीब बदलणार का. रिव्हर्स स्वीपचा फटका. फिल्डर आहेत. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळते 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 8 या आकड्यावरती. 17 चेंडू 35 धावांची गरज आहे. आता जवळपास 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील सामना जिंकण्याकरिता जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. या मॅच मध्ये ना साया नावाचा हा गेम कॅप्टननं खेळलाय, त्याला वर पाठवलाय.
साया के पीछे किसका साया. स्लॉक स्वीप करायचं होतं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. रायनल आहे आणि रायनल समोर फेल ठरलाय साया. बॅटर गॉन. त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. राखे एक क्राऊन मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. हे पंढरीनाथ ना प्रमिला आई बाबाचा लेक दिलदार, आई बाबांच्या आशीर्वादाने मिळवले त्याने सारा. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोराडकर असं. क्या बात आहे. ब्रँडेड नाव मार्केटला. आता खऱ्या अर्थानं आपण चर्चा करत होतो की द केक क्राऊनच्या ब्रँचेसचा पडघामधून सुरुवात झाली, त्यानंतर अंबाडी, वासिन, कोनगाव, बापगाव, कुडूस, वाडा, म्हणजे सगळीकडे चौफेर बाजूने हे ब्रँड आता कुठेतरी आपल्या नावाचा डंका वाजवत असताना, आणि त्यानंतर एक छोटी सुरुवात पुन्हा केली को फ्रँचाइज, त्याच्यामध्ये डिझी केक स्टुडिओ, आणि ती सुरुवात झाली जुनांदुर्की मधून, आणि त्या डिझी केक स्टुडिओच्या देखील आता 4 ब्रँच आपण पाहतोय. खडवली येथे देखील तुम्हाला डिझी केक स्टुडिओ बघायला मिळतो, आणि त्यानंतर खानिवली, वाडा येथे देखील डिझी केक स्टुडिओ, केक शॉप, आणि त्यानंतर वज्रेश्वरी या ठिकाणी देखील. म्हणजे बघा, सुरुवात आयुष्यामध्ये आहे ना मित्रांनो, तुम्हाला नेहमी शून्यातून सुरुवात करावी लागते. तुमची हिंमत आणि तुम्हाला मिळालेली नशिबाची साथ सर्व काही मिळून देणार. रिवर्सचा फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आला, नाही मान्यवाले. फलंदाज बाद होत, दावा न येऊत, आम्ही रिवर्स खेळणारच असं ठरवलंय मला वाटतं जॉली कामतगरच्या बॅटर्सनं. ओम पाटील आल्या. ओम पाटील साठी स्पर्धा चांगली राहिली. विथ द बॅट तो चांगला खेळला मागच्या सामन्यामध्ये देखील, आणि आज खऱ्या अर्थानं त्याला गरज आहे. संघाचा संघनायक, सेनेचा सरसेनापती, आणि सरसेनापती ज्या वेळेला योग्य त्या दिशेने वाटचाल करतो ना, त्याची सेना. ओ फुल टॉस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मोहिल थोडस संयमी खेळतोय. एकदा मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, हेजिटेशन, आणि एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या अपघात होणारच, आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय जॉली कामतगर संघाला. ठेवलं छान, ठेवलं छान, क्रिकेटचे सामने ठेवलं छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन फिरतो गाड्यांचा लकी नंबर, उदंड आयुष्य लाभो दादाला, सुखी ठेवो ईश्वर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोराडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. धावबादच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर यश आलाय. नावातच सर्व काही. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 धावा. खर तर या यशचा खेळ फार पूर्वीपासून आपण बघत आलोय. जेव्हापासून आपण त्या टीम मध्ये अमोल पाटीलला खेळताना बघितलं, जेव्हा आपण मोती आजही खेळतोय मला वाटतं, त्यानंतर तुम्ही अवीला बघितलं असेल, कामतगर राकेशला बघितलं असेल, त्या काळापासून यशचा खेळ. आणि 2015 आय थिंक ज्या वेळेला चॅलेंजवर तो चषक सुरू होता आणि तेथे अद्भुत खेळ या यशने केला होता, तोच यश आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करायचं होतं. एकच धाव तिथे मिळेल आणि पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा. बरेचसे असे खेळाडू सिनियर क्रिकेटर, त्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर अरविंद पाटील हे नाव देखील बरेचसे आपल्याला घ्यावं लागेल. वन ऑफ द ग्रेट ओपनर. जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडून अनेक वर्ष तोही खेळला आणि आता 40+ क्रिकेट ते खेळतायत. 11 धावा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत एक्स्ट्रा कव्हरचे. एक धाव तिथे मिळाली आहे, थोडंसं फंबळ, आणि दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. बघता बघता 2 धावा आणि तिसराही धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु 2च धावा तिथे मिळतील आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झालेल्या त्या 13 धावा, 13 रन्स, आणि उर्वरित बॉल शिल्लक असतील 12. सामना जिंकण्याकरिता 30 ची गरज. मला वाटतं की कंपॅरिझन आपण जर केलं तर येस, नेट टू नेट फाईट. पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला बॅटिंग सुरू होती टीम प्रचित 11 उत्तम संघाची, त्यावेळेला 11 धावा होत्या 2 ओव्हर्स मध्ये, आणि 2 खेळाडू देखील 3 खेळाडू तेथे बादी झाले होते. कंपॅरिझन आपण जर विचार केला, हे ऑन स्क्रीन लगेच दाखवलं जातं.
आणि सध्या जॉली स्पोर्ट कामतगर संघ धावांमध्ये पुढे आहे, परंतु विकेट देखील त्यांच्या जास्त आहेत. 4 खेळाडू त्यांचे बाद झालेले आहेत. आणि आता इथून येणारे 12 बॉल 30 ची गरज, परंतु जो एक बीमर आला आदित्यच्या ओव्हर मध्ये आय थिंक, आणि त्या बीमरनं जसा स्टार्ट मिळाला उत्तनच्या फलंदाजांना, तेथून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आणि त्यानंतर अंतिम ओव्हर मध्ये मोहिल म्हात्रेच्या विरुद्ध देखील 14 रन्स आल्या. म्हणजे ते आता कुठेतरी कॅपिटलाइज करावं लागेल. मागे काय घडलंय या गोष्टी विसरून आता पुढे संघासाठी आपण काय करू शकतो या गोष्टीला महत्व द्यायचं आहे. प्रति गोलंदाजी करण्यासाठी आल्या 12 मध्ये 30 करायच्या आहेत. आणि नेहमी आपण पाहतो ना की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि धावांचा पाठलाग करणं फारसा फरक असतो. ज्या वेळेला तुमच्या समोर टार्गेट असतं त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये तो कॅल्क्युलेशन सुरू असतं आणि तो दबाव असतो. परंतु इथे यश माहेर आहे. दबावाच्या स्थितीमधून संघाला बाहेर कसं काढावं यशला अचूक माहिती आहे. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी. 12-30. पहिला बॉल ड्राईव्ह करण्यात त्याला व्हॉट अ शॉट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. चर्चा तीच करत होतो की या यशला माहितीये की दबावातून संघाला बाहेर कसं काढायचं, आणि बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. भरपूर काही कमवले त्याने, राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. हे पंढरीनाथ ना प्रमिला आई बाबाचा लेक दिलदारा, आई बाबांच्या आशीर्वादाने मिळवले त्याने साऱ्या. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, सेन्सिबल क्रिकेट. 11 बॉल आणि आता 26 ची गरज आहे. या चौकारानं पुन्हा कमबॅक. ओ परफेक्ट यॉर्कर, खोलात टाकल्या बॉल. स्वतः गोलंदाज बॉल वरती येतो आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. प्रत्येक बॉल गणिक आता समीकरण बदलत चाललंय. 10 बॉल आणि 25 हे समीकरण सामना जिंकण्याकरिता सुपर 8 मध्ये कोणता संघ पोहोचणार ही चर्चा आता सुरू झाली. मैदानाच्या चौफेर बाजूनं सोडून दिल्या बॉल. मिळेल 1 धाव. मॅचला मजा येणार आहे. ओम पाटील समोर थोडासा दबाव आता गोलंदाज प्रतीकवर आपल्याला येताना दिसतोय. 1च्या मदतीने स्कोर आता पुढे गेला. धावफलकावरती 19 धावा, 10 मध्ये करायच्या त्या 24. आने वाली 10 गेंदे 24 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 10 balls are remaining and 24 more than to win. ऑन साइडला वळवला बॉल, क्षेत्ररक्षक येतात, बॉल खाली आणि चूक होणार नाहीये. ओम पाटीलची शिकार, बडी मछली आणि त्यानंतरचा सेलिब्रेशन. विकेटचं पतन. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन फिरतो गाड्याचा लकी नंबर. वाव, काय सेलिब्रेशन आहे. अगदी स्टंट मॅन. झुकेगा नहीं साला. विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 19 असताना खेळाडू बाद झाला. ओम पाटील त्या ठिकाणी आउट झाल्यानंतर आता नवीन बॅटर उद्धव आलाय. वा, उद्धवनं गोलंदाजी चांगली केली होती ज्या वेळेला षटक पूर्ण करण्यासाठी तो आला, परंतु उद्धव समोर परफेक्ट यॉर्कर. बॅकलिफ्टला लिफ्ट करू दिलेलं नाहीये, लॉफ्टेड हिट करू दिलेलं नाही आणि त्या चेंडूवरती मिळते फक्त 1 धाव. आता दबाव असेल तो यश वरती देखील, कारण एका बाजूने ज्या वेळेला विकेट्स पडत जातात त्यावेळेला यशवर जो नॉन स्ट्रायकिंग एंडला जो बॅटर उभा असतो त्याही फलंदाजावरती थोडासा दबाव वाढत जातो. अंडर प्रेशर मध्ये जो चांगला स्थिर उभा राहील ना तोच यशस्वी होणार. तो प्रयत्न करायचा बॅटर्सना. प्रतीकचा बॉल, हवेत आहे चेंडू. मॅकमिलन कोणत्या प्रकारे चूक करणार नाहीये. आणखी एक झेल पकडलाय, खेळाडू बाद. आणखी एक मोठा खेळाडू बाद होत असताना आणि त्याच्यानंतर पहा आनंदाचं आता हे वातावरण सध्या डगआउट मध्ये, ते म्हणजेच प्रचित 11 उत्तम संघाच्या. अनिल घरत देखील त्या ठिकाणी आहेत. मुकेश नांदुरकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बबली भगत स्वतः टीमचे ओनर
ते सुद्धा त्या ठिकाणी एन्जॉय करतायत. सात चेंडू आणि इथून आता सामना जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता असेल. परंतु महत्वाच्या वेळेला आलेली यश पाटीलची विकेट या मॅचला पूर्णपणे कलाटणी देत असताना चेसिंग थोडस कठीणच राहिलं. आजच्या रात्रीचा आपण विचार केला तर आय थिंक गोरसई ब संघ होता की ज्यांनी वन साइडली चेसिंग करत असताना मॅचेस जिंकल्या. अदरवाइज मोस्ट ऑफ द मॅचेस धावांचं संरक्षण करत असताना जिंकलेल्या आहेत. आणि डेफिनेटली वडवली बीच्या विरुद्ध गोरसई बी तो सामना या लॉर्ड्स मधील पेंडिंग आहे. ती मॅच कधी असेल ती अनाउन्समेंट जरूर होईल. परंतु या मॅच मधून जिंकणारा संघ थेट सुपर 8 साठी पात्र ठरेल. 7-23 या बॉलवरती ड्राइव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकदा मिळाली आहे. एक साव. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. नवीन बॅटर प्रेम आलाय 8व्या क्रमांकावरती. एक धाव तिथे मिळते आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाला सामना जिंकण्याकरिता. 40 एक मॅजिकल आकडा. मागच्या सामन्यामध्ये देखील आय थिंक गोठेकर ब संघाला 22 धावांचीच आवश्यकता होती. त्यावेळेला त्या धावांचं संरक्षण गोलंदाजानं केलं होतं. परंतु हा सामना वेगळा आहे. ही परिस्थिती वेगळी आहे. ही मॅच वेगळी आहे. आणि आता या मॅच मध्ये देखील 22 धावा वाचवायच्या आहेत आणि 22 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. क्लिंटन एक क्विंटन जो भारी पडला. अनेकदा आपण बघितलं मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असताना साऊथ आफ्रिकेचा सुपरस्टार. आणि आजही मला वाटतं साऊथ आफ्रिका संघानं भारतीय संघाला पराभवाची धूळ सारली. क्लिंटन पहिला चेंडू स्मॅश केलाय थ्रू दी कव्हर्स. एक्सलंट स्ट्रोक. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे दमदार हिट. येतोय चौकार. क्लासिकल हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. माय नेम इज प्रेम. प्रेमच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. येणारे 5 बॉल 18 ची गरज. क्लिंटनच्या विरुद्ध आलाय चौकार. क्लिंटनच्या विरुद्ध क्लीन हिट. इट्स अ 4. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय तो म्हणजेच फलंदाज प्रेम न. माय नेम इज प्रेम. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. काय मॅच रंगते आजच्या रजनीमधील शेवटची. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक गोलंदाज दोघेही प्रयत्न करत होते. परंतु इथे एकच धाव फक्त आणि फक्त. काय घडलं बघा. फलंदाजाला दुखापत झाली का. पाणी घेऊन जा. एकच धाव त्या ठिकाणी मिळाले. पाण्याची आवश्यकता असेल तर मागवा उद्धव. इट्स ओके. 4 बॉल आणि आता 17 धावांची आवश्यकता असेल. 4 पैकी 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. या स्पर्धेमध्ये एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये परेश महाजन. बघूया आज ही मॅच त्या वळणावरती आहे का. 4 मध्ये 16 करायचे आहेत. आणि सुपर ओव्हर मध्ये आताच एक लेटेस्ट सामना मला आठवतोय बालकुमच्या क्रीडांगणावरती टेंभोलीच्या विरुद्ध उत्तंज राहिला होता. सुपर ओव्हरची मजाच वेगळी आहे. कारण या वर्ल्ड कप मध्ये मला वाटतं कोणीतरी फॅन आलेत सेल्फी घेण्यासाठी. दादा नंतर या. दादा सेल्फी नंतर घ्या. अरे बापरे. भावाची काळजी आहे आणि असायलाच हवी. 2 भाऊ जर एकत्र आले ना मग काय होऊ शकतं ते तुम्हाला माहिती आहे. प्लॅन मिस. फुल लेंथ बॉल होता समोर. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट आणि आता 3 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. लास्ट 3 बॉल्स 17 धावांची आवश्यकता आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाला सामना जिंकण्याकरिता.
आजचा शेड्यूल देखील यशस्वीरित्या समाप्तीच्या वाटेवरती तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मोठा फटका, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटचा फिल्डर येतोय चेंडूवर आणि त्याच्यावर ते फक्त एकच धाव. आणि हळूहळू सुपर 8 चे दरवाजे आता उघडत असताना प्रचिती 11 उत्तम संघ, कारण शेवटचे 2 बॉल बाकी आहेत सामना जिंकण्याकरिता धावा करायचे आहेत त्या. अजूनही 16 2 चेंडू आणि 16ची आवश्यकता. टीम एफर्ट, टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. सांघिक खेळ तुमची स्वप्न पूर्ण करत असतात आणि तो सांघिक खेळ आज आपल्याला बघायला मिळाला. प्रचिती 11 उत्तम संघाच्या वतीनं 2 बॉल 16 धावांची आवश्यकता. लीगल बॉल की अनलीगल बॉल आणि या दरम्यान फटका प्रॉपर मिडल, परंतु क्षेत्ररक्षक तिथेही पोहोचला बॉलवर. धाव मिळणारच नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक. लास्ट 1 टू गो. शेवटचा 1 बॉल 16 धावा दूर विजयापासून सुपर 8 कडे आता मार्गक्रमण करत असताना उत्तम संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बोल तयार. हा चेंडू देखील लीगल आला आणि आज बरोबर हा सामना जिंकत सुपर 8 साठी पात्र ठरलाय तो म्हणजेच प्रचिती 11 उत्तम संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आणि लगेचच आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येथे दिला जाईल आणि नो डाऊट ज्यांना बॅटिंग करत असताना देखील चांगलं योगदान दिलं आणि नक्कीच गोलंदाजी करत असताना देखील चांगलं योगदान दिलं तो EVN ठरलाय या मॅचचा हिरो.